नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण एथिक्स नीतिशास्त्र मधला आपला क्वेश्चन आन्सर सिरीज मधला महत्वपूर्ण असा प्रश्न पाहणार आहोत. आजचा आपला जो प्रश्न आहे तो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी जे कोट दिलेला आहे, यांचं जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सवरती आधारित असा प्रश्न आहे. प्रश्न हा खूप महत्वपूर्ण आहे. साधारणतः 150 शब्दांमध्ये हा आपल्याला प्रश्न लिहायचा आहे आणि 10 मार्कला हा प्रश्न विचारलेला आहे. मग प्रश्न जेव्हा आपण पाहतो तेव्हा हा प्रश्न खूप लेंदी आपल्याला वाटू शकतो आणि 150 शब्दामध्ये हा प्रश्न वाचल्यानंतर आकलन करून आपल्याला आपल्या आन्सर रायटिंग मध्ये तो व्यवस्थितपणे मांडायचा असतो. प्रश्न आपण दोन्ही लँग्वेजमध्ये इथे दिलेला आहे. आपण पहिल्यांदा मराठीमध्ये हा प्रश्न वाचूयात. मराठीमध्ये प्रश्न वाचताना आपल्याला इथे असं दिसून येतं की जो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी जे कोट दिलेला आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेथे अंतःकरणामध्ये धार्मिकता असते, एखाद्याच्या अंतःकरणामध्ये धार्मिकता असते, तो धार्मिक असतो, त्यावेळेस तेथे चारित्र्यामध्ये काय असतं? चारित्र्यामध्ये सौंदर्य असतं. आणि ज्यावेळेस चारित्र्यामध्ये सौंदर्य असतं तेथे घरात सुसंवाद असतो. आणि ज्यावेळेस असा घरात जो सुसंवाद असतो धार्मिक चारित्र्यावरती आधारित, त्यावेळेसच त्या घरामध्ये एकोपा नांदतो आणि त्याच वेळेस राष्ट्रामध्ये सुव्यवस्था असते. आणि अशी ही राष्ट्रामध्ये जेव्हा सुव्यवस्था असते त्यावेळेसच संपूर्ण जगामध्ये शांतता राहते, टिकून राहते. असा हा पूर्ण इंटरलिंक्ड असा प्रश्न आहे. खूप सारे कीवर्ड्स आहेत या प्रश्नामध्ये. धार्मिकता आहे, चारित्र्य आहे, घरात सुसंवाद आहे आणि राष्ट्रामध्ये सुव्यवस्था राहते त्यामुळे, आणि जगामध्ये एकूणच शांततेकडे आपल्याला वाटचाल करायची असेल तर आपल्याला चारित्र्यामध्ये सौंदर्य, धार्मिकता आणावी लागेल. आणि घरामधले जे आपले संवाद आहेत ते परस्पर संवाद कौशल्य आपल्याला विकसित करून राष्ट्रामध्ये शांतता कशी आणता येईल, असा हा पूर्ण आपला एक ओव्हरऑल प्रश्न पाहिला तर याचा एक आपण सारांश असं म्हणूयात. मग याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. हा कोट जो आहे आपला तो आपण परत एकदा इंग्लिशमध्ये पाहूयात. इंग्लिशमध्ये ज्यावेळेस आपण वाचतो, काही वेळा बऱ्याच वेळा आपल्याला कीवर्ड समजत नाहीत मराठीमधले, त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये वाचतो. त्यावेळेस इंग्लिशमध्ये हा प्रश्न वाचूयात. Where there is a righteousness in the heart, there is a beauty in the character. And there is a beauty in the character, there is a harmony in the home. And where is the harmony in the home, there is a order in the nation. And there is a order in the nation, there is a peace. What exactly ultimate achievement of a human being or a society is a peace, and how this peace is going to be happen when we have righteousness attitude in our कॅरेक्टर. या पद्धतीने हा प्रश्न आहे. आपण तो शब्दांमध्ये 150 मांडूयात. मग हा प्रश्न ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस आपण एक चांगलं इंट्रोडक्शन देतो. मेन बॉडीमध्ये आपला पूर्ण प्रश्नाचा सविस्तरपणे आढावा घेतो आणि कन्क्लुजनमध्ये एक बॅलन्स्ड अप्रोचचं कन्क्लुजन लिहितो. या पद्धतीने हा प्रश्न आपण कव्हर करूयात. सुरुवातीला आपण APJ कलाम काय म्हणतायत तर यांनी असं म्हटलेलं आहे की जी धार्मिकतेच्या गुणवत्तेचं महत्व आहे त्यांनी इथे अधोरेखित केलेलं आहे. यामध्ये 4 महत्वाचे कीवर्ड्स त्यांनी सांगितलेले आहेत. सर्वात महत्वाचा पहिला कीवर्ड आहे हृदय. हृदयानंतर चारित्र्य, राष्ट्र, जग याची सुंदर जोड यांनी या त्यांच्या कोटमध्ये दिलेली आहे. म्हणजे या सर्वांचा इंटरलिंकेज जे आहेत ते आपल्याला आपल्या आन्सरमध्ये आणि मेन आपल्या इंट्रोडक्शनमध्ये आपण मांडू शकतो. मग उत्तराची सुरुवात आपण कशी करू शकतो तर यामध्ये आपण असं एक चांगलं वाक्य लिहू शकतो की डॉक्टर APJ कलाम यांच्या म्हणण्यानुसार हे आपलं जे चारित्र्य आहे, हे कुटुंब आहे, राष्ट्र आहे आणि जग आहे, हे सर्व कसं आहे एकमेकांवरती परस्पर अवलंब आहे, एकमेकांमध्ये इंटरलिंक आहे. आणि ह्या सर्व गोष्टी इंटरलिंक असताना या गोष्टींमध्ये आपण जगामध्ये शांतता, सुव्यवस्था कधी आणू शकतो तर ज्यावेळेस आपण आपल्या हृदयाला पवित्र, हृदयाला धार्मिकता आणि हृदयामध्ये सुंदरता आणू. सुंदरता म्हणजे काय तर इथे आपण असं म्हणूयात की आपला जो अप्रोच आहे आयुष्याकडे बघण्याचा तो आपला पॉझिटिव्ह असायला हवा आणि आपल्या राष्ट्रकार्यामध्ये समर्पित असायला हवा. या पद्धतीने आपण आपलं इंट्रोडक्शन लिहू शकतो. आता आपलं जे मेन बॉडी आहे, मेन आन्सराचा गाभा आहे, त्यामध्ये काय पॉइंट आपण टाकू शकतो, त्यामध्ये आपण आपला जो प्रश्न आहे त्यामधलेच आपण जे सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सने आपण उत्तर लिहू शकतो. सर्वात पहिल्यांदा काय सांगितलं होतं तर चारित्र्यामध्ये धार्मिकता आणि सौंदर्य आपण कसं आणू शकतो तर यामध्ये आपल्याला नीतिमत्तेची आपण व्याख्या देऊन, जोड देऊन हे उत्तर एक्सप्लेन करू शकतो. यामध्ये नीतिमत्ता
म्हणजे काय तर नैतिक तत्वांवरती आधारलेल्या ज्या आपण सर्व संकल्पना असतात त्यांना आपण काय म्हणतो, म्हणजे गोष्टी योग्य आहे का अयोग्य आहे, योग्य गोष्ट कशी ठरवणं, आणि ज्यावेळेस आपण योग्य गोष्ट करणं ही कधी करतो, ज्यावेळेस त्या व्यक्तीकडे प्रामाणिकपणा असेल, ती व्यक्ती प्रामाणिकपणा असेल, सचोटी असेल आणि सहानुभूती अशा सर्व जे आपल्या व्हॅल्यूज आहेत त्या एखाद्या व्यक्तीकडे असेल, तर नक्कीच ती व्यक्ती त्याच्या हृदयामध्ये त्याच्या देशाबद्दल, त्याच्या कुटुंबाप्रती ती व्यक्ती प्रामाणिकपणे काम करू शकते, तिच्या राष्ट्रप्रती किंवा समाजाप्रती. मग अशा वेळेस अशी व्यक्ती एक सुंदर, तिचं एक चांगलं पात्र तयार होतं, म्हणजे एक कॅरेक्टर चांगलं बिल्ड होतं. आणि असं चांगलं कॅरेक्टर जे बिल्ड होतं ते देशाच्या सत्कर्मी येतं. म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलं तर जे आपले मोठे थोर विचारवंत होऊन गेले, त्यांनी भारतामध्ये खूप सारे योगदान दिलं. आणि जर आपण व्यवस्थितपणे एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर डेव्हलप नाही झालं तर तेच दहशतवादाकडे किंवा सायबर क्राईम सारखे इश्यूज असतील किंवा गुन्हेगारीकडे ते वळू शकतं. त्यामुळे घरामध्ये जो सुसंवाद असतो, घरामध्ये जो संस्कार असतो, तो व्यवस्थितपणे व्यक्तीच्या स्वभावामध्ये रुजला की त्याची बीजं आपल्याला जगामध्ये सुव्यवस्था आणि शांततेच्या पद्धतीने दिसू शकतात. यामध्ये आपण घरामध्ये सुसंवाद आणि चारित्र्य मध्ये धार्मिकता आणि सौंदर्य याबद्दल इथे स्पष्टीकरण देऊ शकतो. तसेच एखाद्या देशामध्ये ऑर्डर आपल्याला प्रस्थापित करायची आहे, त्या देशामध्ये शांतता सुव्यवस्था आपल्याला जर नांदवायची असेल तर काय करता येईल, तेव्हा आपल्याला इथे राष्ट्रामध्ये जे विकासास कारणीभूत असणारे घटक असतात, ज्यामध्ये न्यायव्यवस्था असेल किंवा कायद्याचे राज्य असतील, हे कसं टिकून ठेवता येईल, तर हे टिकून ठेवण्यासाठी ज्या संस्था असतात आणि संस्थांमध्ये काम करणारे ज्या गोष्टी असतात आणि संस्थांमध्ये काम करणारे जे अधिकारी असतात ते अधिक पारदर्शकपणे काम करणं, त्यांनी अधिक अकाउंटेबल राहून काम करणं यावरती डिपेंड असतं. मग जो आपला सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळते, ती चालना कशी असते, तर सर्वांच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि हीच प्रगती देशाला समृद्धीच्या मार्गावरती पुढे घेऊन जाते. या पद्धतीने आपली मेन बॉडी आपण लिहू शकतो. तसेच आपण एक्स्ट्रा आपलं काही कोट त्याच्यामध्ये आपला वसुदैव कुटुंबकम आपण म्हणतो. भारताला ही जी दृष्टी आहे, दूरदृष्टी, तर ही दूरदृष्टी आपल्याला केव्हा मिळू शकते, ज्या वेळेस व्यक्तीचे एक चांगला आचरण असेल आणि ते आचरण त्याच्या कुटुंबामधून एखादी व्यक्ती व्यवस्थितपणे घडली गेली तर ती व्यक्ती समाजामध्ये शांतता आणू शकते आणि देशाच्या पातळीवरती पण सुशासन आपल्याला इथे दिसून येऊ शकतं. मग यामध्ये जर आपण उदाहरण घेतलं तर आपण असं म्हणूयात की पश्चिम आशियाई देशामध्ये दहशतवादाचं सध्या प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि दहशतवादाचा उगम कुठे होतो, तर आपण असं म्हणूयात की दहशतवाद ज्यावेळेस एखाद्या व्यक्तींच्या जी मुळं असतात त्या व्यक्तीच्या विकासामधली, त्याच्या कॅरेक्टरमधली, जर त्यावेळेस त्या व्यक्ती विकासामध्ये दहशतवादीसारखा गंभीर गोष्टी त्याच्यामध्ये त्याच्या कॅरेक्टरमध्ये इन्क्लूड झाल्या, तर त्यावेळेस नक्कीच असा व्यक्ती दहशतवादाकडे वळला जातो आणि नक्कीच तो देशाच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच तो धोकादायक असू शकतो. मग राष्ट्रामध्ये धार्मिकतेचा मार्ग जो आहे तो सक्षम करून आपल्याला काय करू शकतो, संपूर्ण जगामध्ये आपण शांतता राखण्यासाठी हातभार लावू शकतो. म्हणजे जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला सुशासन आणि एक चांगला शांततेच्या मार्गावरती सुव्यवस्था, नियोजन आणि कायद्याचं आपण कायदा त्या प्रांतामध्ये व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करून समाजामध्ये या गोष्टी आपण व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करू शकतो. मग निष्कर्ष काय लिहू शकतो, तर आपण अशा प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस आपल्याला 150 शब्दांमध्ये सर्व बसवायचं असतं. आणि ज्यावेळेस असं 150 शब्दांमध्ये बसवायचं असतं त्यावेळेस खूप जास्त आपले जे विचार असतात ते आपल्याला कंपाईल करून मांडायचे असतात. पण कन्क्लुजन हे आपल्याला कंपल्सरी लिहावंच, कारण त्यामध्ये एक्झामिनर आपल्याला इथे शेवटी मार्क देण्याच्या मूडमध्ये असतो. आणि जर व्यवस्थित कन्क्लुजन निष्कर्ष चांगला वाटला तर नक्कीच तुम्हाला एखादा अर्धा ते 1 मार्क जास्त मिळून जातो. मग आता आपण इथे पाहूयात निष्कर्षामध्ये आपण काय लिहू शकतो. तर इथे डॉक्टर कलाम यांचं एक जी कोट आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, एक चांगला समाज आणि जग निर्माण करण्याची जी गोष्ट आहे ती कुणाकडे आहे, तर ते वैयक्तिक चारित्र्यावरती डिपेंड आहे. म्हणजे एक चांगलं फाउंडेशन, एक वैयक्तिक चारित्र्य बनलं, एक चांगलं फाउंडेशन बनलं एखाद्या व्यक्तीचं, तर ती जगामध्ये शांतता तर आणू शकते, चांगला समाज निर्माण होऊ शकतो. आणि या गोष्टीवर आपण जास्तीत जास्त यांनी भर दिलेला आहे. तसेच नीतिमान हृदय आणि सुंदर चारित्र्य, हे पहा खूप चांगले कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्स काय आहेत, नीतिमान हृदय आणि सुंदर चारित्र्य असलेली व्यक्ती ज्याच्या कुटुंबावर, राष्ट्रावर आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडू शकते.
या पद्धतीने आपलं एक चांगलं कन्क्लुजन आपण इथे बॅलन्स्ड कन्क्लुजन देऊ शकतो. बरेच कीवर्ड आपण आपल्या क्वेश्चनमधूनच घेतलेले आहेत, कारण क्वेश्चन खूप लेंदी होता आणि अशा वेळेस आपल्याला फायदा होतो तेच कीवर्ड उचलून आपण त्या कीवर्डला व्यवस्थित सेंटेन्समध्ये जोडून आपण आपलं उत्तर तयार करू शकतो. मला सांगा, इथे आपल्याला खूप जास्त अभ्यासाची गरज वाटली का? नक्कीच नाही. आपण क्वेश्चनमधून काही कीवर्ड्स घेतले, त्याला व्यवस्थित सेंटेन्समध्ये फ्रेम केलं, त्याच्यामध्ये आपण उदाहरणं लिहिली आणि आपला आन्सर तयार केलं, बरोबर? तर या पद्धतीचं स्किल केव्हा डेव्हलप होऊ शकेल, तर हे स्किल तुम्ही आन्सरची प्रॅक्टिस करत राहिला. इथिक्स हा सोपा विषय आहे. फक्त आपल्याला इथे काय करायचंय, तर आपल्याला आपल्या संकल्पनांवरती काम करायचंय आणि आन्सर रायटिंग स्किल डेव्हलप करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही आन्सर स्वतः लिहून पहा. लिहिलेला आन्सर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपण भेटूयात पुढच्या नेक्स्ट आपल्या क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये. तोपर्यंत थँक्यू.